या अगोदर देखील या सैनिकांचं वाटप होतं, आता देखील या सैनिकांचं वाटप होत आहे. किती सैनिक आज वाटप करण्यात आलेलं आहे आणि काय सांगाल? हा चौथा टप्पा आहे आणि या चौथ्या टप्प्यामध्ये 114 लोकांना आपण देत आहोत. उद्या संपूर्ण जगामध्ये, पुऱ्या हिंदुस्थानमध्ये गुढीपाडवा हा सण साजरा होतो आहे आणि हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होत असताना एक हिंदू धर्माचा नवीन वर्ष आहे आणि ह्या मराठी वर्षामध्ये, ह्या हिंदू धर्माच्या नवीन वर्षामध्ये लोकांना आपल्या स्वतःचं हक्काचं घर मिळावं. तर प्रत्येक माणूस हा विचार करत असतो की या सणाच्या निमित्तानं काहीतरी नवीन वस्तू खरेदी करावी. काही लोक घर घेतात, काही लोक गाडी घेतात, काही लोक सोनं घेतात. पण त्याच धर्तीने, त्याच भावना, त्याच धार्मिक भावना, तोच आदर डोळ्यासमोर ठेवून, तीच प्रथा आणि परंपरा डोळ्यासमोर ठेवून, शासनाला विश्वासात घेऊन आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी 114 लोकांना चौथ्या टप्प्यातली घरं देत आहोत. एक चांगला मुहूर्त आहे आणि लोक गेले अनेक वर्ष आपलं स्वतःचं मुलाबाळाचं स्वप्न घेऊन फिरत होते की माझं घर कधी मिळेल. हा एक चांगला दिवस आज उजेडलेला आहे म्हणून या मुहूर्तावरती आज 114 देत आहोत. 1 मे परत आपण 200 लोकांना देत आहोत. अशा पद्धतीने जे विमान प्राधिकरणाच्या जागेवर बाधित आहेत, मिठी नदीच्या पात्रात आहेत, ज्यांच्या जीवाला धोका आहे, अशा सर्व लोकांना तातडीने घरं देण्यासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री असतील आणि प्रशासन असेल, या सर्वांशी चर्चा करून वेळप्रसंगी थोडंसं आक्रमक बनून त्या ठिकाणी या लोकांच्या हितासाठी, इतर लोकांना न देता, बाधित लोकांना इतर प्रकल्पासाठी न देता या प्रकल्पातील लोकांना लवकरात लवकर द्यावं या दृष्टिकोनातून 8 बिल्डिंग याच लोकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. तो निर्णय 8 दिवसापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने तो पूर्ण झाला आणि आत्ता माझ्या विभागातील विमान प्राधिकरणाच्या जागेवरील क्रांतीनगर असेल, संदेशनगर असेल, जरीमरी असेल, त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळेल असं या ठिकाणी मी त्यांना हमी देतो आणि सांगू इच्छितो की ते द्यायचं काम माझं आहे, मी पूर्ण करणार. या अगोदर किती घरं देण्यात आली आणि आता आणखीन किती घरं जी आहेत ती प्रस्तावित आहेत, त्यांना घरं मिळतील? आत्तापर्यंत 3 ते 3,500 लोकांना घरं देतोय आपण आणि उर्वरित माझ्या विभागामधले जे 5,500 लोक आहेत यापैकी 4,900 लोकांची घरं आपण त्या ठिकाणी बुक केलेले आहेत आणि त्या माध्यमातून लोकांना घरं द्यायचं काम आपण पूर्ण करणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.